आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट यातील टाईप नंबर 5 न्यूमेरिकल बेस्ड ऑन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यातील न्यूमेरिकल नंबर 10 पाहणार आहोत. अ स्टील ट्यूब ब्लॉक ऑफ 50 mm साईड. एक स्टील ट्यूब दिलेलं आहे, त्याची 50 mm साईड आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. इज सब्जेक्टेड टू अ फोर्स ऑफ 6 kN टेन्साईल अलॉंग एक्स डायरेक्शन. एक्स डायरेक्शनवरती काय केलं आहे, 6 kN फोर्स दिला आहे. तो कसा आहे, टेन्साईल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा. 8 kN कॉम्प्रेसिव्ह अलॉंग वाय डायरेक्शन. वाय डायरेक्शनवरती काय केलं आहे, कॉम्प्रेसिव्ह फोर्स दिलेला आहे म्हणजे आतल्या साईडला ढकलणार आहे. अँड 4 kN टेन्साईल अलॉंग झेड डायरेक्शन म्हणजे झेड डायरेक्शनला काय केलं आहे, 4 kN दिलं आहे टेन्साईल बाहेरच्या साईडला ओढणार. डिटरमाइन चेंज इन व्हॉल्यूम. आपल्याला काय करायला सांगितलं आहे, चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ऑफ द ब्लॉक टेक यंग मॉड्यूलस सी दिलेलं आहे 200 GPa अँड यम दिलेलं आहे 10/3. तर काय करूया, सर्वप्रथम दिलेल्या माहितीच्या आधारे काय करूया, डायग्राम ड्रॉ करूया. तर दिलेल्या माहितीच्या आधारे आपण काय केलं आहे, जो काय स्टील ट्यूब ब्लॉक आहे तो ड्रॉ केला आहे. एक्स डायरेक्शनवरती काय आहे, टेन्साईल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणार आहे. किती आहेत, 6 kN फोर्स दिलेला आहे. 6 kN. नेक्स्ट 8 kN कॉम्प्रेसिव्ह आहे, आतल्या साईडला ढकलणार आहे. वाय डायरेक्शनवरती कॉम्प्रेसिव्ह किती आहे, 8 kN. नेक्स्ट 4 kN टेन्साईल झेड डायरेक्शनवरती 4 kN टेन्साईल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणार आहे. आपल्याला त्यांनी 50 mm साईड दिलेलं आहे म्हणजे लेंथ 50 mm, बेस 50 mm आणि त्याची डेप्थ सुद्धा 50 mm. त्याचप्रमाणे यंग मॉड्यूलस 200 GPa यम 10/3. यंग मॉड्यूलस गिगापास्कलमध्ये आपल्याला न्यूटन पर mm² मध्ये लागतं. दिलेल्या व्हॅल्यूला काय करायचं, इंटू 10⁻³ करायचं. गिगापास्कलचं न्यूटन पर mm² मध्ये होणार. यम दिलेला आहे. पॉइझन रेशो म्यू म्हणजे काय असतो, 1/m. मग 1/ करायचं, 10/3 करायचं. 1/ ब्रॅकेटमध्ये 10/3 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं, 0.3. हा असणार आहे आपला पॉइझन रेशो म्यू. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं त्यांनी, चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतं, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल्स टू चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम काय करायचं, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला त्यासाठी व्हॉल्यूम फाइंड आउट करणं महत्त्वाचं आहे. व्हॉल्यूम कशी फाइंड आउट करणार, लेंथ इंटू बेस इंटू डेप्थ फाइंड आउट करू शकतो. त्याचप्रमाणे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV सुद्धा फाइंड आउट करावं लागेल. त्यासाठी फॉर्म्युला काय असतो, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल्स टू ट्रायॲक्सियल सिस्टीम कशासाठी काय असतो, स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन प्लस स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन प्लस स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन डिवाइडेड बाय यंग मॉड्यूलस सी ब्रॅकेटमध्ये 1 - 2 म्यू. आता आपल्याला यामध्ये यंग मॉड्यूलस सी दिलेला आहे, म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, झेड. आपल्याला काय दिलं, हे फोर्स दिलेत, त्यांनी डायरेक्ट स्ट्रेस दिलेली नाही. स्ट्रेसचं युनिट काय असतं, न्यूटन पर mm² आणि फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. मग आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, फोर्स दिलेले आहेत. मग फोर्सवरून काय करायचं, आपण स्ट्रेस फाइंड आउट करायचं. मग स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन काय असतं, स्ट्रेस म्हणजेच काय, फोर्स डिवाइडेड बाय एरिया. फोर्स ऑन एक्स डायरेक्शन डिवाइडेड बाय एरिया. मग आता बघा, फोर्स ऑन एक्स डायरेक्शन किती आहे, 6 kN. किलोमीटर म्हणजेच किलोमीटरचं न्यूटनमध्ये करायचं. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं की किलोमीटरचं न्यूटन डिवाइडेड बाय एरिया. ह्या सेक्शनचा एरिया काय असणार आहे, बेस इंटू डेप्थ 50 × 50. हा कसा आहे, टेन्साईल म्हणजे काय येणार, पॉझिटिव्ह येणार. ब्रॅकेटमध्ये 6 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 50 × 50 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती आलं, 2.4. स्ट्रेस आहे, स्ट्रेसचं युनिट काय असतं, न्यूटन पर mm². सिमिलरली स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन कसं होणार, फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्स ऑन वाय डायरेक्शन डिवायडेड बाय एरिया. फोर्स ऑन वाय डायरेक्शन काय, कॉम्प्रेसिव्ह म्हणजे मायनस घेणार. 8 kN. किलोन्यूटनचं काय करायचं, न्यूटनमध्ये कन्वर्ट करायचं. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं की किलोन्यूटनचं न्यूटन. याचं काय होणार बघा, हा लेंथ आणि ही बेस 15 × 50. हा झाला त्याचा एरिया. कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 8 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 15 × 50 इज इक्वल्स टू किती आन्सर आला आपलं, 3.2. परंतु इथं मायनस, त्यामुळे मायनस साईन ॲज इट इज. युनिट काय असणार आहे, न्यूटन पर mm². सिमिलरली स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन काय असणार आहे, फोर्स डिवायडेड बाय एरिया. झेड डायरेक्शन काढतो म्हणून फोर्स ऑन झेड डायरेक्शन डिवायडेड बाय एरिया.
किती आहे झेड डायरेक्शनवरती 4 किलोन्यूटन टेन्साईल आहे. टेन्साईल म्हणजे पॉझिटिव्ह. किलोन्यूटनचं न्यूटनमध्ये कसं करणार दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ झेड डायरेक्शनचा एरिया कसा निघणार हा सेक्शन आहे लेंथ इंटू डेप्थ. लेंथ किती आहे 50 इंटू डेप्थ किती आहे 50. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 4 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 50 × 50 इज इक्वल टू किती आन्सर आलं 1.6. स्ट्रेसचं युनिट काय असणार आहे न्यूटन पर mm. व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल टू काय होणार स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन किती आहे 2.4 प्लस स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन -3.2 प्लस स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन 1.6 डिवायडेड बाय यंग मॉड्युलस E किती दिला आहे 200 गिगापास्कल. गिगापास्कलचं आपल्याला कशामध्ये लागतं न्यूटन पर mm². दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होणार गिगापास्कलचं न्यूटन पर mm² मध्ये कन्वर्ट होणार. ब्रॅकेटमध्ये 1 - ट्वाईस ऑफ म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आपल्याला m दिलं होतं 1 डिवायडेड बाय m म्हणजेच काय असतं पॉयझन रेशो म्यू. इथं फाइंड आउट केलं आहे किती आलं आन्सर आपलं 0.3. कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल टू सर्वप्रथम हे ब्रॅकेट सॉल्व करूया. कसं होणार 2.4 प्लस ब्रॅकेटमध्ये -3.2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1.6 इज इक्वल्स टू 0.8 आलं डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 200 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू 4 × 10⁻⁻6 आन्सर आलं आहे. ह्याला हा ब्रॅकेट काय करायचा इंटू करायचा इंटू ब्रॅकेटमध्ये 1 - ट्वाईस ऑफ 0.3 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV किती आली 1.6 × 10⁻⁻6. आता काय केलं आपण EV फाइंड आउट केलं. व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकतो लेंथ इंटू बेस इंटू डेप्थ. आणि या दोन व्हॅल्यू आपल्याला माहीत आहेत त्याच्या आधारे आपण काय करू शकतो चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकतो. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल्स टू चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. यातील आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम हवा आहे एका साईडला ठेवा. हा इकडे डिवाइड आहे इकडे आल्यानंतर इंटू होणार म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV किती आहे 1.6 × 10⁻⁻6 इंटू व्हॉल्यूम कसे होणार लेंथ इंटू बेस इंटू डेप्थ किती आहे ती 50 × 50 × 50. कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू काय होणार ब्रॅकेटमध्ये 1.6 × 10⁻⁻6 ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेटमध्ये 50 × 50 × 50 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं 0.2. चेंज इन व्हॉल्यूमचं युनिट काय असणार आहे mm³. व्हॉल्यूमचं युनिट काय असतं mm³. मग चेंज इन व्हॉल्यूमचं सुद्धा काय असणार आहे mm³ आन्सर येणार. तर न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे चेंज इन व्हॉल्यूम इथं आपण काय केलं आहे फाइंड आउट केलेलं आहे. या स्ट्रेसेसमध्ये ही स्ट्रेस निगेटिव्ह आले याला आपण काय म्हणू शकतो कॉम्प्रेसिव्ह म्हणू शकतो. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजस या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 11 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.